श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवली आहे मटकी भेळ। कामावरून घरी आल्यानंतर खूप भूक लागते, तर म्हटलं काहीतरी नाश्त्यासाठी बनवावं, म्हणून मी बनवली आहे मटकी भेळ। तर त्यासाठी मी घेतले आहेत 4 वाटी मुरमुरे आणि 2 वाट्या फरसाणा, म्हणजेच आपला चिवडा। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे बुंदी। गोड असते ती वाली नाही, साधी बुंदी बाजारामध्ये मिळते ती घालायची आहे। नंतर जिरो शेव घालायची आहे। जिरो शेव घातल्यानंतर एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यानंतर आपण एक बारीक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। पिवळी मिठातली शिजवलेली मटकी घालायची, मीठ आणि हळद घालून शिजवलेली। वरतून अर्धा चमचा मीठ घालायचे चवीसाठी। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, काश्मीरी लाल तिखट। एक चमचा गूळ आणि चिंचेचं पाणी घालायचं आहे। वरून अर्धा लिंबू पिळायचा आहे। मला इथे लिंबू जास्त आवडतो म्हणून मी 1 लिंबू घातलेला आहे। तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता। मला थोडंसं आंबट खायला आवडतं म्हणून मी लिंबू जास्त घातलेला आहे। लिंबूवर्गीय फळं जास्त करून खात जावा, कारण लिंबूवर्गीय फळांमध्ये सी विटामिन्स असतात। सी विटामिन्स आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात, म्हणून आपण सी विटामिन्स जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे। त्यानंतर या पद्धतीने आपली भेळ मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण घातलेली मटकी आणि लाल तिखट आणि बाकीचा सर्व मसाला आपल्या लाह्या आणि भेळीला लागला पाहिजे। पाऊस पडत असताना काहीतरी चटपटीत खाऊ वाटतं, म्हणून अशा एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये होणाऱ्या रेसिपी करत जावा आणि माझ्या रेसिपी पाहत जावा। माझ्या पूर्ण तुम्हाला रेसिपी यूट्यूब चॅनलला मिळतच राहणार आहेत। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक केल्यामुळे मी जे काही व्हिडिओ रेसिपीचे अपलोड करते ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। तुम्ही यूट्यूब खोलल्या माझाच व्हिडिओ तुम्हाला वरती दिसला जाईल, त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही पाहिला त्यासाठी तुमचेही मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। चला आता भेळीचा आनंद घेऊयात, खूप भूक लागली आहे। बाय बाय, टाटा। कशी झाली आहे भेळ? दिसायला तर सुंदर दिसते ना, म्हणजे खायला पण सुंदरच असणार, त्यात काही विषय नाही आहे। चला मी आता भेळ खाते। बाय बाय।